विधानसभेसाठी विदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांची विशेष रणनीती सध्या समोर येते। देवेंद्र फडणवीस गेल्या 4 दिवसापासून नागपुरात तळ ठोकून आहेत। विधानसभेला विदर्भात जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। विदर्भातील संख्याबळ घटत असल्यामुळे भाजपाचं विशेष लक्ष तिथे आहे। लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला विदर्भात झटका बसला आणि त्या दृष्टीने आता विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। जितेंद्र, विदर्भासाठी कशा पद्धतीने फडणवीस रणनीती आखू शकतात, काय नेमक्या गोष्टी घडू शकतात? रिद्धी, गेले 4 दिवस देवेंद्र फडणवीस हे नागपुरात तळ ठोकून आहेत। म्हणजे शुक्रवारपासून त्यांचे कार्यक्रम, विविध कार्यक्रम नागपूरसह विदर्भातही आहेत, कारण ते अमरावतीलाही जाऊन आलेले। आणि विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये 62 विधानसभेच्या जागा आहेत आणि 2014 मध्ये भाजपच्या ज्या सत्ता आली होती त्यामध्ये विदर्भाचा मोठा वाटा होता, कारण तब्बल 44 जागा या भाजपने विदर्भातून जिंकलेल्या होत्या। मात्र त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये हे संख्याबळ घटलं आणि आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या अपयशाला विदर्भातून सामोरे जावं लागले। त्यामुळे आता विदर्भावर खास करून भाजपचं लक्ष असल्याचं दिसून येत आहे आणि त्यासाठीच मिशन विदर्भ म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे गेल्या 4 दिवसांपासून विदर्भात तळ ठोकून आहेत। आजही त्यांचा नागपुरात एक कार्यक्रम आहे, मालकी पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे। या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांच्या भेटी घेतल्या। काल रात्रीही शासकीय निवासस्थान देवगिरी येथे विदर्भातील सर्वच आमदारांच्या भेटी घेतल्या। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश होता। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कामाला लागा, कुठल्याही मागे पडू नका अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांनी ज्या काही सूचना दिल्या त्यानुसार आता सगळे विदर्भातले नेते कशा पद्धतीने काम करतात हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जितेंद्र।